नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेस मध्ये। आपण वर्ग 5वीचा मराठी माध्यमचा आणि भूगोल म्हणतो किंवा त्याला तुमच्या याच्यामध्ये हा भूगोलच आहे, पण तुमच्या याच्यामध्ये त्यांनी परिसर अभ्यास असं नाव दिलेलं आहे। तर परिसर अभ्यासचा आपला चॅप्टर 3 पाहणार आहोत। तर याच्या अगोदर पहिला चॅप्टर आणि दुसऱ्या चॅप्टरवर आपण प्रत्येकी एक एक लेक्चर घेतलेले आहेत। ते जर लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर ते लेक्चर काय करा, तुम्ही पाहून घ्या। तर आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत, पृथ्वी आणि जीवसृष्टी पाहणार आहोत। पृथ्वी आणि आपण काय पाहणार आहोत, जीवसृष्टी पाहणार आहोत। हा तुमचा चॅप्टर 3 आहे, ठीक आहे। तर पहा, पृथ्वी आणि जीवसृष्टीमध्ये आपण काय पाहणार आहोत। तर आपण वातावरण म्हणजे काय, जलावरण म्हणजे काय, शिलावरण म्हणजे काय आणि जीवावरण म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत आपण, ठीक आहे। ही डायग्राम त्याने एकदम व्यवस्थित चांगली छान दिलेली आहे। आता फक्त तुम्ही पाहून घ्या, त्याच्यानंतर आताच हे काही कळणार नाही तुम्हाला, तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या समजून सांगतो, त्याच्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी कळतील, ठीक आहे। पृथ्वीचे आवरणे हे काय आहे, तुमचे पृथ्वीचे आवरणे याची ही डायग्राम आहे, ही बघून घ्या। त्याच्यानंतर हे सांगा पाहू काही क्वेश्चन्स आहेत। हे क्वेश्चन्स पण तुम्हाला आता येणार नाहीत, म्हणजे तुम्हाला जर नॉलेज असेल, अगोदरचं माहिती असेल तर तुम्हाला येते, परंतु हा चॅप्टर पूर्ण बघितल्याच्या नंतर ह्या सगळ्या क्वेश्चनची तुम्हाला उत्तर नक्कीच येतील। तर प्रश्न काय आहे तुमचा, तुम्हाला पाणी कुठून मिळते। आता हा जनरल प्रश्न आहे, तर सगळ्यांना येईल, तुम्हाला पाणी कुठून मिळते, तर तुम्हाला पाणी नदीमधनं मिळते, आहे का नाही, नदीमधनं, विहिरीमधनं, बोरमधनं, आहे का नाही, हापशावरनं म्हणजे त्याला हँडपंप म्हणतो। वेगवेगळ्या माध्यम म्हणजे जे सोर्स आहे तिथून तुम्हाला पाणी काय मिळते। तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर श्वासोश्वास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते, ही गरज कशी भागवतात। पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते, तर हे जे आहे, आता पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते हे तुम्हाला माहित आहे, आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं आहे। पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता ही कशापासून मिळते, तर तुम्हाला ही सूर्यापासून मिळते, हे माहिती आहे। बाकी सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला सांगता येतात, असं काही नाहीये अवघड, ठीक आहे। तर आपण काय करूया, चॅप्टर स्टार्ट करूया। तर पहा, चॅप्टर आपण काय करूया, स्टार्ट करूया। तर पहा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन, पृथ्वीच्या पृष्ठभागावर, पृष्ठभाग म्हणजे काय, जे वरचा जो भाग आहे त्याला पृष्ठभाग म्हणतो। पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागात पाणी दिसते। पृष्ठभाग म्हणजे काय, हे जे वरला प्लेन एरिया आहे त्याला पृष्ठभाग म्हणतो, ठीक आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागात पाणी दिसते। पृथ्वीभोवती हवेचे आवरण असते। तर तुम्हाला माहित आहे, पृथ्वीवर जर तुम्ही इकडून तिकडे फिरला तर तुम्हाला पृथ्वीच्या काही भागामध्ये पाणी दिसते। काय दिसते तुम्हाला, पृथ्वीच्या काही भागामध्ये तुम्हाला पाणी दिसते आणि काही भागामध्ये तुम्हाला काय दिसते, पृथ्वीच्या काही भागामध्ये तुम्हाला पाणी दिसते, तर पृथ्वीच्या काही भागामध्ये तुम्हाला काय दिसते, जमीन दिसत असते, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर पृथ्वीभोवती जे वर आहे, जे आहे का नाही, पृथ्वीभोवतीचे काय, हवेचे आवरण आहे, हवेचे आवरण आहे, म्हणजे पृथ्वीभोवती हवेचे आवरण म्हणजे तुम्ही पृथ्वीवर इकडे तिकडे कुणीकडे बघितलं तर काय आहे, हवा आहे, ठीक आहे, हवा दिसते तुम्हाला। जमिनीवर, पाण्यात आणि हवेत सजीवांचे अस्तित्व असते। तर जे सजीव आहेत, सजीव मग तुम्हाला माहित आहे, आपण सुद्धा काय आहोत, एक प्रकारचे सजीव आहेत। सजीव म्हणजे काय, आहे का नाही, जे हालचाल करतात, जे जिवंत आहे, जे हालचाल करतात त्याला आपण सजीव म्हणतो, ठीक आहे। तर हे सजीव का नाही, तुम्हाला हे सजीव जे आहेत ते तुम्हाला कुठं कुठं दिसून येतील, हे जमिनीवर दिसून येतात। आता आपण जमिनीवर राहतो, बरोबर आहे का नाही, जमिनीवर राहणारे सजीव जसे की काही जनावरे असतील, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, आहे का नाही, हे साप वगैरे, उंदीर बिंदीर, आहे का नाही, हे जमिनीवर आहे, माणसं वगैरे, हत्ती, वाघ, सिंह, आहे का नाही, वनस्पती, वेगवेगळे झाडं, हे सगळे सजीव जमिनीवर राहतात। त्याच्यानंतर पाण्यात राहणारे काही सजीव आहेत, जसे पाण्यात राहणारे सजीव कोणते आहेत, पाण्यात राहणारे सजीव जसे की बेडक आहेत, मासे आहेत, मगर आहे, हे पाण्यात राहणारे सजीव आहेत, हे तुम्हाला कळलं असेल। आणि हवेत सजीव, काही काय आता सजीव हवेत राहतात, हवेत राहतात म्हणजे शब्दाचा अर्थ घेऊ नका, ते म्हणजे आकाशातनं फिरतात, जसे की पाखरं आहेत, पक्षी आहेत, ते हवेमध्ये फिरत असतात, ठीक आहे, ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला, सजीवांचे अस्तित्व असते। तर सजीव हे जमिनीवर असतात, जास्तीत जास्त सजीव जमिनीवर राहतात, त्याच्यानंतर पाण्यात आणि हवेत म्हणजे हे राहतात, ठीक आहे, सजीवांचे अस्तित्व असते, बरोबर आहे। पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत ठरतो। पृथ्वीवर जे काही नैसर्गिक घडामोडी घडतात, नैसर्गिक घडामोडी म्हणजे काय, जसं की पाऊस पडतो, ऊन पडते, आहे का नाही, रात्र होते, ह्या सगळ्या नैसर्गिक घडामोडी आहेत। त्याच्यानंतर दुष्काळ पडतो, आहे का नाही, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो,
ह्या सगळ्या गोष्टीला पृथ्वीवरील अनेक म्हणजे बऱ्यापैकी गोष्टीला नैसर्गिक ज्या घडामोडी आहेत जे तुम्हाला आत्ताच मी सांगितले त्याला कोण कारणीभूत आहे? सूर्य कारणीभूत ठरतो. ठीक आहे. तर पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण आणि वातावरण आणि जीवावरण याचे प्रतिनिधित्व करतात. तर पृथ्वीवरील जी जमीन आहे, हवा, पाणी आहे तर हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात. जीवावरण हे इतर तिन्ही आवरणात दिसून येते. जीवावरणाला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बायोस्फिअर म्हणतो. काय म्हणतो? बायोस्फिअर म्हणतो. आणि हे तुम्हाला तिन्ही आवरणामध्ये काय होते? दिसून येते. बायोस्फिअर हे तुम्हाला काय होते? तिन्ही आवरणामध्ये काय होते? दिसून येते. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. आता हे काही लोकांना प्रश्न पडला असेल, सर शिलावरण का आहे, जलावरण का आहे, वातावरण का आहे? तर हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला मी इथं सांगत नाही, आपलं ते हेडिंगच आहे. त्याच्यानंतर हे पृथ्वीचे आवरण, हे आकृती तर तुम्ही बघितलेलीच आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे शिलावरण आणि जलावरण. शिलावरण काय असते आणि जलावरण काय असते हे आपल्याला बघायचंय, डिटेलमध्ये बघायचंय, म्हणून त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं नाही. पाहता, पृथ्वीचे बाहेरील कवच कठीण आहे. पृथ्वीचे बाहेरील कवच कसे आहे? कठीण आहे. जशी तुम्हाला पृथ्वी माहित आहे, आता हे गोल दिसते ना, अशा प्रकारची ही आपली पृथ्वी आहे. एक्झॅक्टली गोल आहे का आपली पृथ्वी? नाही, थोडस अंडाकृती आपली काय पृथ्वी आहे, अशा प्रकारची पृथ्वी आहे. समजा गोल आहे, तुमच्या लेवलला तुम्ही समजून घ्या, ही पृथ्वी अशा प्रकारची पृथ्वी आहे. बरोबर आहे. तर ह्या पृथ्वीचे जे काही बाहेरील कवच आहे, बाहेरील कवच कसं आहे? कठीण आहे. बाहेरील कवच काय आहे? कठीण आहे. ते माती व खडकांचे बनलेले आहे. कठीण आहे, पण ते कशाचे बनलेलं आहे? ते मातीचे बनलेलं आहे. माती आणि व खडकांचे बनलेले आहे. खडक आणि मातीने ते कवच बनलेले आहे. आपण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीची किंवा खडकांचे थर पाहतो. तुम्ही जर कुठून आता डोंगराळ भागातून गेले असाल, तुम्ही आहे का नाही, किंवा एखाद्या डोंगरात वगैरे गेले असाल, तुम्ही जात असाल तुमच्या गावाकडे किंवा असं फिरायला गेले असाल, तर तुम्हाला काय दिसते? तुम्हाला खडकाचे थर दिसतात, खडक दिसतात, वेगवेगळे मोठे खडक दिसतात का नाही? बरोबर, ठीक आहे. कोठे जमिनीचा मोठा गवताळ विस्तार दिसतो, तर कोठे ओसाड जमिनीवर वाळू दिसते. जर तुम्ही फिरलात, तिकडे आजूबाजूला फिरलात तुम्ही, तर तुम्हाला कुठे जमिनीचा मोठा गवताळ विस्तार दिसतो, तर जमिनीवर तुम्हाला जास्तीत जास्त गवत आलेलं आहे का नाही, गवत आलेले दिसेल तुम्हाला, गवताळ विस्तार दिसतो. कुठे तुम्हाला काय असतील, पिकं वगैरे, वेगवेगळे शेतजमीन वगैरे, शेतकरी तिथं काय करतात, शेती करतात, तर तुम्हाला वेगवेगळे पिकं दिसतात. तर कुठे तुम्हाला काय होते? ओसाड जमीन दिसते, आणि त्या ओसाड जमिनीवर वाळू दिसते. वाळू म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, वाळू माहिती आहे सगळ्यांना, वाळूला आपण सँड म्हणतो किंवा रेती म्हणतो, दिसते. कोठे जमीन पिकांनी तर कोठे झाडांनी झाकलेली असते. तर तुम्ही कुठं बघितलं, आताच मी तुम्हाला सांगितलं, तर जमीन कशाने? पिकांनी झाकलेली असते, म्हणजे पिकं असतात त्या जमिनीवर. तर कुठं काय असते? झाडांनी झाकलेली असते, म्हणजे जंगल असते तिथे. काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेल्या मातीचे खोलवरचे थर दिसतात. काही ठिकाणी झाडांच्या आता तुम्ही बघितलं असेल, काही मोठे झाडं असतात आणि त्या झाडांच्या ज्या मुळा आहेत, मुळा काय जमिनीमध्ये घुसतात, आहे का नाही, मुळांनी भरलेल्या मातीचे खोलवरचे थर दिसतात. तर काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी दुभंगलेले खडक दिसतात. आता तुम्ही बघितलं असेल, याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही बघितलं असेल कधी तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये, कुठेही तुमचं एखादं पडका वाडा असेल, पडकं घर असेल, ठीक आहे, तर तिथं तुम्हाला पिंपळाचं झाड बघितलं असेल तुम्ही. कशाचं झाड? पिंपळ नावाचं एक काय आहे? वृक्ष आहे, पिंपळ, ठीक आहे, पिंपळ नावाचा वृक्ष आहे, पिंपळाचं झाड. तर पिंपळाचं झाड तुमचं कशावर? खडकाळ प्रदेशात सुद्धा, म्हणजे खडकावर सुद्धा येते, खडकावर येते, स्लॅबवर येते, तुमच्या पडक्या घरावर येते. तर अशा प्रकारचं हे जे पिंपळाच्या झाडाच्या मुळा वगैरे काय करतात, जे काही खडक आहेत त्याला दुभकतात, जे काही घर आहेत त्याला दुभकतात, घराला चिरून वगैरे ते येत असते. तर ठीक आहे, कळलं असेल, काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी दुभंगलेले खडक दिसतात. आता पिंपळाचं झाड जास्त करून येते, बाकीचे दुसरी झाडे तुम्हाला एखाद्या वेळेस दिसतील. काही ठिकाणी पर्वताचे उतार असतात, ठीक आहे. तर हे तुम्हाला कळलं असेल. तर पहा, आता याच्यानंतर इथे एक डायग्राम दिलेली म्हणून मी सांगतो तुम्हाला. हे जमीन आपले, हे पृथ्वी आहे, हे काय आहे? पृथ्वी आहे. आणि पृथ्वीवर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, आता तुम्ही लहान आहात त्याच्यामुळे तुम्हाला माहित असेल काही लोकांना, आणि काही लोकांना माहित नसेल. ज्यांना माहित आहे तर चांगली गोष्ट आहे, आणि ज्यांना माहित नसेल तर मी सांगतो तुम्हाला. तर ही जी आपली पृथ्वी, अशा प्रकारची आपली पृथ्वी आहे, आणि आपल्या पृथ्वीवर दोन
2/3 इतकं काय आहे, पाणी आहे. 2/3 इतकं पाणी आहे आणि जमीन किती आहे, 1/3. म्हणजे याला जर मी सांगितलं म्हणजे 1/3, आता ह्यांनी फ्रॅक्शन मध्ये दाखवलेले आहे. एक्झॅक्टली मी सांगतो तर आपल्या पृथ्वीवर जवळपास 71% काय आहे, पाणी आहे. आपल्या पृथ्वीवर किती पाणी आहे, 71% इतकं पाणी आहे. आता ह्याला जर केलं तर थोडस कमी होते, आहे का नाही. 2/3 म्हणजे काय, 67.66 असं याचा आन्सर येते. पण आपल्या पृथ्वीवर किती पाणी आहे, 71% इतकं पाणी आहे. 71% पाणी आहे तर जमीन किती आहे, तर 29% इतकी जमीन आहे. फक्त तुम्ही आता हे जर टक्के लक्षात ठेवा, हे पाठ करा डेटा तुम्हाला, कारण कोणीही प्रश्न विचारू शकतो. तर पृथ्वीवर पाणी किती आहे म्हणलं तर त्यांना उत्तर सांगायचं 71% इतकं आपल्या पृथ्वीवर पाणी आहे आणि 29% इतकी काय आहे, जमीन आहे. बरोबर आहे. या चित्रामध्ये बघू शकता तुम्हाला जमीन या पृथ्वीवर एवढीच दिसते आणि पाणी इतकं दिसते. तर हे पाणी जास्तीत जास्त कुठं आहे, तर समुद्रामध्ये जास्तीत जास्त पाणी आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला कळलं असेल. तर त्याच्यानंतर आपण काय करूया, खाली जाऊया. आता पहा, त्याच्यानंतरचा आता आपल्याला खालचा पार्ट बघायचा आहे. तर कोठे खडकांचे, हे इथं चालेल. तर कोठे खडकांचे उंच सुळके दिसतात. तर काही भागात तुम्हाला गवताळ प्रदेश दिसते, काही भागात पिकं दिसतात, काही भागात तुम्हाला डोंगर दिसतात. पृथ्वीवरील हा जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे. पृथ्वीवरील हा जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे. पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे. या पाण्याखाली शिलावरण असते. पृथ्वीचे बाहेरील कवच व त्याखालील थराचा काही भाग मिळून शिलावरण बनते. आता तुम्ही हे बघितलं असाल, आता तुम्हाला हे सगळं कळलं असेल. तर पहा, हे म्हणजे तुम्हाला माहित आहे की पृथ्वीवर काय आहे, काही ठिकाणी तुम्हाला पिकं आढळून येतात, आहे का नाही. काही ठिकाणी तुम्हाला जंगल आढळून येते, काही ठिकाणी तुम्हाला डोंगर आढळून येते, काही ठिकाणी तुम्हाला डोंगर दऱ्या आढळून येतात, आहे का नाही. तर अशा प्रकारचं काय आहे तुम्हाला, आहे का नाही, पृथ्वीवर वेगवेगळे प्रकारचे, आहे का नाही, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला वातावरण दिसून येते, आहे का नाही. तर हे तुम्हाला कळलं असेल. तर ह्याच्यामध्ये हे आपण जी माहिती दिलेली आहे ती एकदा पाहून घेऊ. इथं डायग्राम दिलेली आहे, कोणती आहे, विविध भूरूपे. पृथ्वीची काय आहेत, विविध भूरूपे आहे. म्हणजे इथं तुम्हाला दिसून येईल. तर इथं डायग्राम मध्ये पहा. तर हे पृथ्वीवर इथं तुम्हाला आपण एका जागून स्टार्ट करू, कुठूनही स्टार्ट करू शकतो. हा समुद्र किनारा, इथं नाव दिलेलं आहे समुद्र किनारा. तर हेच इथं काय आहे, कोस्टल एरिया म्हणतो आपण. इथं बीच वगैरे तुम्ही बघितलं असेल. तर हे समुद्र किनारा आहे आणि हा समुद्र आहे. हा काय आहे, सगळे दिसते तुम्हाला, समुद्र आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं नारळाची झाडं जास्त करून तुम्ही बघितलं असेल. कोकणामध्ये, आपल्या भारतामध्ये कोकणामध्ये नारळाची झाडं खूप आहेत. आणि कोकण कुठं आहे, अरबी समुद्राच्या जवळ आहे तिथून. ठीक आहे. तर तिथं वेगवेगळे काय आहेत, बीच आहेत तिथून जवळ. बीच माहित आहे तुम्हाला, सगळ्यांना बीच माहित आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला झाड दिसतील. त्याच्यानंतर इथं टेकडी दिसते तुम्हाला, ही टेकडी दिसते. हा डोंगर दिसतोय तुम्हाला, हा डोंगर मोठाच्या मोठा डोंगर दिसतोय. त्याच्यानंतर हे मैदान दिसते. मैदान म्हणजे काय, असा प्लेन एरिया, प्लेन एरियाला आपण मैदान म्हणतो. त्याच्यानंतर ही नदी दिसते तुम्हाला, अशा प्रकारची नदी आहे. बरोबर आहे. इथं टेकडी दिसते. त्याच्यानंतर हा इथं डोंगर दिसतो. त्याच्यानंतर ह्या दोन इकडून एक डोंगर असेल, इकडून एक डोंगर असेल, तर त्याला आपण म्हणतो दरी म्हणतो. दरी म्हणजे कळलं असेल तुम्हाला. आणि या याच्यातून आता हा इकडे एक मोठा डोंगर आहे, इकडे एक मोठा डोंगर आहे, आणि याच्यातनं जर छोटी जरी वाट असेल तर त्याला म्हणतो आपण खिंड म्हणतो. त्याला काय म्हणतो, खिंड. आणि इथं तुम्हाला मंदिर पण दिसून येते पहा. अशा प्रकारे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, दिसून येतात. त्याच्यानंतर हा पर्वत आहे. पर्वत आणि डोंगरामध्ये काय फरक आहे, तर पर्वत म्हणजे काय, खूप म्हणजे डोंगर. हा एक डोंगर आहे, हा एक डोंगर आहे, हा एक डोंगर आहे. खूप सारे असे डोंगर जर आले तर त्याला आपण म्हणतो पर्वत म्हणतो. खूप सारे डोंगर मिळून काय होतो, तुमचा पर्वत म्हणतो. हे खिंड म्हणजे काय, जिथून वाट असेल त्याला आपण म्हणतो खिंड. त्याच्यानंतर ही दरी दिसते तुम्हाला, इकडून एक डोंगर आहे, इकडून एक डोंगर आहे, त्याच्यातनं अशी म्हणजे खोल भाग आहे, त्याला आपण दरी म्हणतो. अशा प्रकारे तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर हे जे दिसते तुम्हाला बेट आहे, तर वेगवेगळे, ही एक बेट आहे, हे एक बेट आहे, हे एक बेट आहे, हे एक बेट आहे. बेट काय, बेटाच्या चारी बाजूने काय असते, पाणी असते. जसं आपल्या देशामध्ये बेट आहेत का, आपल्या देशाला खूप सारे आपल्या देशामध्ये बेट आहेत. त्यापैकी 2 मोठी बेट कोणते आहेत, तर अंदमान आणि निकोबार हे एक मोठं बेट आहे, आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये लक्षद्वीप नावाचं काय आहे, बेट आहे. हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर मला काही माहिती दाखवायची तुम्हाला, आपण त्या माहितीकडे काय करतो, मी घेऊन जातो. तर आपण ती माहिती बघूया. तर तुम्हाला आता शिलावरण, हे शिलावरण कळलं असेल. तर शिलावरण काय आहे आणि जलावरण काय आहे, तर पहा या डायग्राम मध्ये, पहा डायग्राम मध्ये सांगतो तुम्हाला.
शिलावरण का आहे आणि जलावरण का आहे हे कळलं असेल तुम्हाला. तर एकच मिनिट मी पेन थोडंसं घेतो. हा पहा, तर हे जे शिलावरण म्हणजे काय, जी आपली ही पृथ्वी आहे, ही काय आहे, पृथ्वीची आवरणे. एक मिनिट मी काय करतो, याला वर घेतो. पहा, तर पृथ्वीची आवरणे आहे, तुम्हाला ही पृथ्वी दिसते, बरोबर आहे, ही दिसते पृथ्वी, तुम्हाला दिसलेली आहे. पृथ्वीचा ही जी काय पृथ्वी आहे आपली, पृथ्वीवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसून येतील. डोंगर दिसून येईल, दर्या दिसून येईल, पर्वत दिसून येईल, पाणी दिसून येईल आणि जास्तीत जास्त पाण्याने भाग व्यापलेला आहे. आपण आता सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे. शिलावरण म्हणजे काय, जो काही खडकाळ भाग आहे, जो काही खडकाळ भाग आहे, जो खाल्ला जो भाग आहे, त्याला आपण म्हणतो शिलावरण म्हणतो. काय म्हणत असतो, शिलावरण. आणि याला म्हणत असतो लिथोस्पियर म्हणत असतो. लिथोस्पियर, लिथोस्पियर इंग्लिश मध्ये आपण याला म्हणत असतो. आता तुमच्या लेवलला लिथोस्पियर शिलावरण विषयी जास्तीत जास्त माहिती मिळवायची नाही, तर हा लिथोस्पियर जवळपास तुमचा इथं दिलेला नाही तुम्हाला, 200 किलोमीटर पासून असतो. कुठून असतो, म्हणजे ही जी तुमची पृथ्वी आहे, पृथ्वीचा जो काही प्रदेश आहे, म्हणजे आता इथून तुम्हाला दिसते ही पृथ्वी, ती गाय वगैरे आहे का नाही, जमीन आहे, ह्या जमिनीपासून हे जवळपास तुमचा हा 200 किलोमीटर पर्यंत, किती किलोमीटर पर्यंत, 200 किलोमीटर पर्यंत हा लिथोस्पियर असतो. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आवरण दिसून येतात शिलावरणामध्ये. म्हणजे हा थोडासा हा माती असेल, सुपीक माती असेल, त्याच्यानंतर ही काय होईल, तिथं मुरुम लागेल तुम्हाला थोडासा, त्याच्यानंतर जास्त खडकाळ भाग लागेल, अशा प्रकारचं हे बनत जाते. ह्याला आपण म्हणतो शिलावरण. मग शिलावरण तुमच्या लेवलला, तुम्ही आता छोट्या क्लासची 5वीला आहात, म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, शिलावरण म्हणलं जे आपण जमीन आहे, ज्या जमिनीच्या खालचा भाग आहे, त्याला म्हणायचं शिलावरण. सरळ कोणी प्रश्न विचारला शिलावरण म्हणजे काय रे, तर तुम्ही काय सांगायचं, कारण तुम्हाला एवढ्या टेक्निकल गोष्टी कळणार नाहीत, तर तुम्ही फक्त एकच सांगायचं, जमिनीच्या खालचा जो काही भाग आहे, खडकाळ भाग आहे, त्याला आपण म्हणतो शिलावरण. काय म्हणायचं, जमिनीच्या खालचा, म्हणजे आपण जमीन आहे, जमिनीच्या जमीन आणि जमिनीच्या खालचा जो काही खडकाळ भाग आहे का नाही, तर त्याला आपण म्हणतो शिलावरण. त्याच्यानंतर तुम्हाला कोणी प्रश्न विचारतो जलावरण म्हणजे काय रे, त्याला इंग्लिश मध्ये जर कोणी विचारलं, त्याला म्हणायचं जलावरण म्हणजे हायड्रोस्पियर. हायड्रो म्हणजे वॉटर, एवढं लक्षात ठेवायचं, हायड्रो म्हणजे वॉटर, हायड्रोस्पियर म्हणजे जलावरण. आता हे जलावरण म्हणजे हायड्रो म्हणजे वॉटर, म्हणजे जिथं जिथं तुम्हाला पाणी दिसेल, जिथं जिथं काय दिसेल, तुम्हाला पाणी दिसेल, इथं पाणी दिसायलंय, पहा, मग हे काय आहे, तुमचं जलावरण आहे. कळलं तुम्हाला, हे जलावरण एवढंच आहे, जिथं पाणी आहे त्याला जलावरण म्हणायचं, जिथं पाणी नाही त्याला जलावरण म्हणायचं नाही. आता मग त्याच्यानंतर तुमचा प्रश्न येतो की वातावरण. मग हे जे काही जमीन आहे, जमिनीच्या वरचा भाग, जमिनीचा वरचा भाग जो आहे म्हणजे हवा, हे दिसतं तुम्हाला, इथं ढग दिसतात, इथं पक्षी हवेमध्ये उडताना दिसतात, इथे पक्षी दिसतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, तर ह्याला म्हणायचं वातावरण. म्हणजे इथून इतका भाग जो तुमचा काय आहे, आकाशातला सगळा जे हवा आहे, त्याला म्हणायचं वातावरण. आपण पण म्हणतो पहा, आज वातावरण चांगलं नाही, आज वातावरण ढगाळ आहे का नाही, आज ऊन खूप जास्त आहे, म्हणजे वातावरणाविषयी गोष्ट करतो आपण, काय जमिनीकडे बघून म्हणतो का, नाही. आपण कुठं बघतो, तर आपण बघतो आकाशाकडे बघतो, आकाशाकडे बघून म्हणतो आज वातावरण ढगाळ आहे. मग वातावरण म्हणजे कळलं असेल तुम्हाला, तेच वातावरण आहे. ठीक आहे, म्हणजे जमिनीच्या वरचा भाग त्याला म्हणायचं आपण वातावरण, जमिनीच्या खालचा भाग त्याला म्हणायचं शिलावरण, आणि जमिनीवर जो पाणी असेल त्या भागाला म्हणायचं जलावरण. आणि आता ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन त्याला आपण म्हणतो जीवावरण. काय म्हणतो, जीवावरण, त्याला म्हणतो आपण जीवावरण. आता हे जीवावरण काय आहे, जीवावरणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मी तुम्हाला सांगतो. बायोस्फियर म्हणतात आपण. काय म्हणतात त्याला, बायोस्फियर. आणि आता तुम्ही म्हणसाल सर ह्या वातावरणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, त्याला म्हणतो आपण ऍटमॉस्फियर. काय म्हणतो, ऍटमॉस, आहे का नाही, हे पहा, याची स्पेलिंग करेक्ट करून घेतो मी तुम्हाला. ऍटमॉस, काय म्हणतो याला आपण, ऍटमॉस्फियर, ऍटमॉस्फियर. ठीक आहे, ऍटमॉस्फियर म्हणतो बरोबर वातावरणाला. ह्याला जीवावरणाला म्हणतो बायोस्फियर. आता हे बायोस्फियर कळलं असेल. पहा, बायो म्हणजे पहा, आता हे बायो तर जाऊ द्या, तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो. आता हे तुम्हाला माहित आहे जीवावरण. जीवावरण कशावरनं बनले, जीव वा म्हणजे जीव, जीव म्हणजे तुमचे सजीव, आहे का नाही, सजीव. जीव म्हणजे काय, तुमचे जीव माहित आहे तुम्हाला, आपण जीव आहे, जीव गेला एखादा माणूस मरताना म्हणतो, म्हणजे सजीवपासून जीव तुमचा. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला हे सजीव आढळून येतात, मग ते तुमचे पृथ्वीमध्ये आढळून येऊ, पृथ्वीमध्ये असतात का नाही सजीव, असतात. उंदीरमध्ये पृथ्वीमध्ये असतात, साप
बेंडूक आहे का नाही, हे जे काय आहेत किडे वगैरे ते जमिनीमध्ये असतात. तर हे जीवावरण म्हणजे जिथं जिथं तुम्हाला सजीव आढळून येतात त्याला म्हणायचं जीवावरण, बायोस्फिअर. मग हे तुमचे सजीव, काही जे सरपटणारे प्राणी, साप असेल, तुमचा खेकडा असेल, बेडूक असेल, हे तुम्हाला जमिनीमध्ये आढळून येतात, पाण्यामध्ये आढळून येतात. हे मासे, बदकं वगैरे. त्याच्यानंतर पक्षी आकाशामध्ये आढळून येतात. गायी, ढोरं, माणसं वगैरे आपण जमिनीवर असतो. ठीक आहे. तर ह्याला म्हणायचं जीवावरण. म्हणजे तुम्हाला जिथं जिथं सजीव आढळून येतात ते सगळं तुमचं जीवावरण. मग जीवावरण तुमचा, जीवावरणामध्ये तुमचं येते हे जमीन पण येते, जमिनीचा भाग आणि जमिनीच्या वरल्या भाग. आता तुम्ही म्हणसाल सर की हे सजीव, आता तुम्ही जर बघितलं असेल साप असेल, उंदीर असेल किंवा जे काही जमिनीत राहणारे प्राणी खूप दूर खोलवर राहतात का? तुम्ही बघितलं का एखादा साप वगैरे 2-3 किलोमीटर मध्ये गेल्याने जमिनीत राहिला नाही, तर तो जमिनीमध्ये छोटस बीळ करतो आणि राहतो. म्हणजे थोडासा भाग, सगळा भाग येणार नाही, शिलावरणाचा फक्त वरला भाग तो जीवावरण. म्हणजे जीवावरणामध्ये तुमचा वातावरण येते, हे वातावरण आलं तुमचं जीवावरणामध्ये. हे जलावरण आलं आणि शिलावरण. म्हणजे जीवावरण हे तुमचं सगळ्यांनी मिळून बनलेले आहे. वातावरण, जलावरण आणि शिलावरण ह्या तिघांना मिळून तुमचं बनते जीवावरण. जीवावरण म्हणजे काय? जिथं सजीव राहतात त्याला म्हणायचं जीवावरण. आता हे तुम्हाला पृथ्वीची सगळी आवरणं व्यवस्थित कळली असतील तर आता मला वाटत नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही शंका वगैरे आहे. तर इथून पुढे पाहूया. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे. मी तुम्हाला सांगितले की जमीन आपल्या पृथ्वीवर किती आहे. 1/3 म्हणजे 33 याला जर सोडवलं 33.33 येते. ठीक आहे. परंतु 33.33%, पण मी तुम्हाला सांगितलं 29% भाग हा आपला काय आहे, जमिनीने आहे. आता तुमच्या लेवलला त्यांनी साधा सोप्या भाषेत सांगितलेला आहे. ठीक आहे. 1/3 29% किती? 39%. आणि 1/3 म्हणलं तर तुम्हाला काही नाही, जवळपास हे सारखं आहे. जवळपास म्हणजे जवळपास बरोबर नाही, जवळपास हे दोन्ही व्हॅल्यू बरोबर आहेत. तेवढं म्हणलं तर चालू शकते तुमचं 1/3. ठीक आहे. तर एक्झॅक्ट आन्सर काय तुमचं 39%. 29% हा भाग पृथ्वीवरला जमिनीने व्यापलाय. म्हणजे पृथ्वीवर किती पर्सेंटेज मध्ये जमीन आहे, तर 29% इतकी जमीन आहे. आणि पाणी किती आहे म्हणलं तर किती असणार आहे? मग आता तुमचं 100 मध्ये 29 गेले तुमचे, तर तुमचे 71%, 71% इतकं काय आहे तुमचं पाणी आहे. जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड म्हणतात. तर खंड म्हणजे काय? आता हे कॉन्टिनंट. खंड म्हणजे काय? इंग्लिशमध्ये खंड म्हणजे कॉन्टिनंट. जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड म्हणतात. हे आता महत्वाचं आहे, पाठ करून ठेवायचं. हे पाठ करायचं काय? जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड असे म्हणतात. खंड म्हणजे काय विचारलं जाऊ शकते तुम्हाला, तर जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड असे म्हणतात. ठीक आहे. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग आहे का? नाही. तुम्ही बघितलं असेल बेट वगैरे आहेत, मध्येच नदी खोऱ्या, म्हणजे नदीचं सोडून द्या, बेट वगैरे आहेत, म्हणजे मध्येच समुद्र आहे का नाही, मध्येच समुद्र आहे. त्याच्यानंतर समुद्रामुळं आता बेट वगैरे आपण बघितलं होतं. आता जसं की आपल्या देशामध्ये जर बेट वगैरे, अंदमान आणि निकोबार हे आपले देश, मेन जे कॉन्टिनेंट आहे आपल्या देशापासून थोडस म्हणजे समुद्रामध्ये आहे, थोडस दूर आहे, देशाचाच भाग आहे ते आपल्या, परंतु ते काय आहे तुम्हाला ओशन मध्ये, इंडियन ओशन मध्ये किंवा तुम्ही म्हणू शकता समुद्रामध्ये. समुद्र अरबी समुद्र आणि बे ऑफ बेंगॉल हे अशा प्रकारचे 2 समुद्र आहेत. अरबी समुद्रामध्ये तुम्हाला लक्षद्वीप आढळून येईल आणि बे ऑफ बेंगॉल मध्ये तुम्हाला अंदमान आणि निकोबार आढळून येईल. आणि हे अंदमान, निकोबार आणि अरबी समुद्र हे इंडियन ओशनचाच काय आहेत, भाग आहेत. हे इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही, ती 7 पृथ्वीवरील सर्व जमीन सलग आहे का नाही, ती 7 खंडामध्ये विभागली असून ते आता 7 खंडामध्ये विभागल्या गेलेली आहे. त्याला आपण जसं खंड झाला तर त्याला काय केलेलं, एक म्हणजे तुकडा झाला. तर ही जमीन एवढी आहे, त्याच्यानंतर इथं मध्ये समुद्र आला, त्याच्या अशा प्रकारचा समुद्र आला. ठीक आहे, समुद्र आला. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एक तुकडा आहे, तर याला एक खंड म्हणलेला आहे, याला दुसरा खंड म्हणलेला, अशा प्रकारचे नाव दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्या पृथ्वीवर किती खंड आहेत, तर अशा प्रकारे आपल्या पृथ्वीवर 7 खंड आहेत. काय आहेत? 7 खंड आहेत. तर हे मी माहिती मिळवतो म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, कन्फ्युजन होणार नाही, व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या पृथ्वीवर किती खंड आहेत, तर 7 खंड आहेत. तर ती खंड कोणते आहेत, तर ह्याची नावं तुम्हाला पाठ करायची आहेत, कारण ही महत्वाची खंड आहेत. तर आपल्या आता प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते, काय विचारला जाऊ शकते की आपल्या पृथ्वीवर, वाटलं तर मी हायलाइट करून देतो याला,
काय करतो, हायलाइट करून देतो. तर आपल्या पृथ्वीवर किती खंड आहेत, तर आपल्या पृथ्वीवर प्रश्न विचारला तर सांगायचं आपल्या पृथ्वीवर 7 खंड आहेत. किती खंड आहेत, 7 खंड आहेत. किती खंड आहेत, 7 खंड आहेत. इथे दिसते तुम्हाला 7 खंड. ठीक आहे, तर ते कोणते आहेत, ते आपले एशिया, सगळ्यात मोठा खंड आहे तुमचा एशिया खंड आहे. ठीक आहे, एशिया खंड आहे. त्याच्यानंतर तुमचा दुसरा मोठा खंड आहे आफ्रिका आहे. ठीक आहे, तर हे दोन फक्त लक्षात ठेवायचे तुम्हाला. सगळ्यात मोठा खंड काय तुमचा एशिया खंड आहे, दुसरा आफ्रिका. ठीक आहे, आता पहा सगळे 7 खंड सांगतो. तर आपले 7 खंड, आशिया 1 खंड, युरोप दुसरा, आफ्रिका तिसरा, उत्तर अमेरिका 14, ठीक आहे, दक्षिण अमेरिका 5वा, ठीक आहे, अंटार्क्टिका 6वा, आणि ऑस्ट्रेलिया ही कंट्री आहे, एक देश आहे आणि खंड सुद्धा आहे, तर ऑस्ट्रेलिया. तर अशा प्रकारचे किती खंड आहेत, 7 खंड आहेत. तर पहा आशिया आहे तुमचा, युरोप आहे, आफ्रिका आहे, उत्तर अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया या नावाने ओळखले जातात. तर हे तुम्हाला पाठ करायचे आहेत. तर काय करायचे, पाठ करायचे आहेत तुम्हाला. मी सांगितलं आता कोणी विचारू शकते. तर आपल्या पृथ्वीवर किती खंड आहेत, आणि खंडाला आपण काय म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण खंडाला म्हणतो, काय म्हणतो, कॉन्टिनेंट म्हणतो. बरोबर आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे झालं, आशिया हा सर्वात मोठा खंड आहे, तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. तर हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जर सगळ्यात मोठा खंड कोणता आहे, तर आशिया. आणि आपण आशिया खंडामध्ये राहतो. आपला जो भारत देश आहे तो आशिया खंडामध्ये येतो. लक्षात ठेवायचं, आपला जो भारत देश आहे, ज्या देशात आपण राहतो आहे का नाही, तो आशिया खंडामध्ये येतो. आणि हा आशिया खंड हा जगातला सगळ्यात मोठा खंड आहे. आशिया खंड हा जगातला सगळ्यात मोठा खंड आहे. आणि लक्षात ठेवायचं, तर जगातला सगळ्यात मोठा खंड कोणता आहे, आशिया खंड आहे. जगातला सगळ्यात छोटा खंड कोणता आहे, आज विचारला जाऊ शकतो प्रश्न, तर ऑस्ट्रेलिया. जगातला सगळ्यात छोटा खंड कोणता आहे, ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. तर इथपर्यंत तुम्हाला ही माहिती कळाली असेल. त्याच्यानंतर आपण काय करू, जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीची नसते. जमीन सगळीकडे, तुम्हाला तर जमीन तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, जमीन सगळीकडे सारखी असते का, नाही. जमीन काय वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी काय असते, जमीन असते. जमीन कुठं कसं असते, सपाट असते, कुठं काय असते, उंच डोंगर टेकड्या दिसून येतात तुम्हाला, आहे का नाही. जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीची नसते. म्हणजे कुठं कुठं तुम्हाला म्हणजे मैदानी प्रदेश दिसेल, काही डोंगर दिसतील, तिथं तुम्हाला खडक दिसतील, आहे का नाही, नदी नाले, आहे का नाही, समुद्र, तळे वगैरे असं काही दिसून येईल तुम्हाला जमिनीवर. तिच्या उंच सकलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात. आता त्यांना भुरुपे म्हणतात. तर तिचा जमीन म्हणजे कुठं जास्त उंच आहे, कुठं खाली म्हणजे मध्ये गेलेली आहे, त्याला उंच सकल म्हणतो. उंच म्हणजे वर आणि सकल म्हणजे खाली. पहा, तर उंच सकलामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात, त्यांना आपण काय म्हणतो, भुरुपे. म्हणजे उंच जर गेला एखादा भाग जमिनीचा, तर त्याला आपण म्हणतो डोंगर. खूप जास्त प्रमाणामध्ये डोंगर असेल तर त्यांना म्हणतो आपण पर्वत. आणि खूप खाली म्हणजे दरी वगैरे, म्हणजे खाली खूप मध्ये गेला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो दरी वगैरे. हे तुम्हाला माहित असेल. मग हे ते सगळे आपण त्यांना भुरुपे म्हणतो. म्हणजे वेगवेगळे जमिनीचे काय भुरुपे आहेत. तर कोणते कोणते भुरुपे आहेत, तर मैदान. कुठं कुठं तुम्हाला सपाट जमीन दिसून येते, तर मैदान म्हणजे काय, जे सपाट जमीन आहे म्हणतो ना आपण. आता तुम्ही क्रिकेट खेळतो, क्रिकेट कुठे खेळता रे तुम्ही, मैदानात खेळता. कुठे खेळता क्रिकेट तुम्ही, मैदानामध्ये खेळता, म्हणजे ग्राउंडवर खेळतात, आहे का नाही. आणि ग्राउंड म्हणजे काय, ग्राउंडलाच इंग्लिशमध्ये ग्राउंड म्हणतो आणि मराठीत मैदान म्हणतो. मैदान कसा भाग असतो, सपाट असतो का नाही, सपाट भाग असतो. असा सपाट भागावर तुम्ही खेळता, किंवा अशा प्रकारचा टेकडी असेल तिथं तर तुम्ही क्रिकेट खेळू शकता, किंवा अशा प्रकारचा उजबत्कल भाग असेल तर क्रिकेट खेळता येते का तुम्हाला, नाही. तर मैदान, ठीक आहे. तर भुरुपांचे प्रकार म्हणजे मैदान आहे, दुसरी टेकडी आहे, डोंगर आहे, इत्यादी भुरुपे तुम्ही चित्रात पाहू शकता. तर हे आपण ह्याच्या अगोदरच आपण जी काही भुरुपे आहेत ते आपण आताच या वरल्या चित्रामध्ये आपण काय केलेलं आहे, बघितलेलं आहे. आता पुढे पहा, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा म्हणजे जे काही वरचा भाग आहे त्याला पृष्ठभाग म्हणतो. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे. तर तुम्हाला मी सांगितलेले 2/3 म्हणजे 2/3 म्हणजे तुमचं 67.66 इतकं % होते.
ठीक आहे, ह्याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर. पण तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो 71% इतका पृथ्वीचा भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, तुम्हाला पाठ करायचं. 71% इतकं पाणी आहे आपल्या पृथ्वीवर. तुम्हाला प्रश्न विचारला तर सांगायचं पृथ्वीवर किती पाणी आहे, तर आपल्या पृथ्वीवर 71% इतकं पाणी आहे आणि 29% इतकी काय आहे, जमीन आहे. हा बेसिक प्रश्न आहे, भरपूर सारे लोक तुम्हाला विचारतील. यापैकी बहुतांश, आता पहा हे महत्वाची गोष्ट आहे, यापैकी बहुतांश पाणी महासागरामध्ये सामावलेले आहे. जर एक तुम्ही म्हणसाल सर तुम्ही म्हणायला की आपल्या पृथ्वीवर किती पाणी आहे, 71% पाणी आहे, पण आमच्या इथं सदा पाण्यासाठी भांडणं असतात, तुमच्याच इथं नाही. जगामध्ये बहुतांश जागी आपल्या देशामध्ये जगामध्ये पाण्यासाठी काय चालतात, भांडणं चालतात. कारण पाणी आपल्याला कशासाठी लागते, पाणी पिण्यासाठी लागते. पाणी आपल्याला पिण्यासाठी लागते, आंघोळीसाठी लागते, बाथरूमला जाण्यासाठी लागते. ठीक आहे, कपडे धुण्यासाठी लागते, शेतीसाठी लागते, कारखान्यासाठी लागते, भरपूर साऱ्या गोष्टीसाठी पाणी लागते. पाणी मग तुम्ही म्हणसाल सर ठीक आहे लागू द्या, पण 71% पाणी आहे. हो बरोबर आहे, 71% पाणी आहे, पण या 71% पाण्यापैकी सगळं पाणी आपण वापरू शकत नाही. काय करू शकत नाही, वापरू शकत नाही, म्हणजेच उपयोगात आणू शकत नाही. उपयोगात आणू शकत नाही. मग तुम्ही म्हणसाल सर का उपयोगात आणू शकत नाही, कारण हे उपयोगात आणू शकत नाही कारण इथं तुम्ही बघितलं असाल इथं समुद्र आहे. हे पाणी तुम्हाला इथलंच म्हणजे हेच जर डायग्राम बघितलं तुम्ही तर समुद्रामध्ये पाणी आहे. कारण हे पाणी जास्तीत जास्त तुम्हाला कुठं दिसून येईल, समुद्रामध्ये दिसून येईल, महासागरामध्ये दिसून येईल. कुठं दिसून येईल, महासागरामध्ये दिसून येईल, समुद्रामध्ये महासागरामध्ये दिसून येईल. समुद्रामधलं पाणी, महासागरामधलं पाणी कसं आहे, खारे पाणी आहे. खारे पाणी म्हणजे खरट पाणी आहे. कसे आहे, खारे पाणी. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो सॉल्ट वॉटर, म्हणजे याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे आणि मिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळं, सॉल्ट वॉटर असल्यामुळं, खारं पाणी असल्यामुळं ते आपण पाणी पिऊ शकत नाही, आंघोळीसाठी वापरू शकत नाही. ह्या म्हणजे आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या आपण भागू शकत नाही. तर ह्याला काय करावं लागेल, मग आपल्याला फिल्टर करावं लागेल, व्यवस्थित त्यांना सॉल्ट काढून टाकावं लागेल. ह्याच्यासाठी खूप सारा खर्च येतो. आणि आता वेगवेगळे देश याच्यावर काय करत असतात, प्रयोग करायलेत की आपल्याला आता पाण्याची टंचाई भासायली तर आपण समुद्राचं पाणी कशा प्रकारे आपण उपयोगात आणू शकतो. तर हे कळलं असेल तुम्हाला. यापैकी बहुतांश पाणी महासागरामध्ये सामावलेले आहे. आता तुम्हाला हे 71% पाणी मी तुम्हाला आता सांगितलं. यापैकी बहुतांश पाणी म्हणजे बऱ्यापैकी जास्तीत जास्त पाणी, बऱ्यापैकी काय सगळ्यात जास्त पाणी महासागरामध्ये आहे. कुठं आहे, सगळ्यात जास्त पाणी महासागरामध्ये समावलेले आहे. महासागरामधील पाणी खारे असते. महासागरातील पाणी कसे असते, खारे असते. तुम्हाला मी सांगितलंय महासागरातील पाणी कसं आहे, खारे आहे, म्हणजे खरट पाणी आहे. अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी व दक्षिण महासागर हे 5 महासागर आहेत. तर ही माहिती पाठ करायची वाटलं तर ही सुद्धा मी माहिती तुम्हाला अंडरलाईन करून देतो. तर तुम्हाला आता कॉन्टिनेंट माहित झालं. एकूण कॉन्टिनेंट किती आहेत, तर 7 इतके काय आहेत, कॉन्टिनेंट आहेत. किती कॉन्टिनेंट आहेत, तर 7 कॉन्टिनेंट आहेत. हे तुम्ही पाठ केलेलं आहे. ठीक आहे, ही कोणती नाव आहे तिथे दिलेले आहेत, तुम्हाला हे पाठ करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की 7 कॉन्टिनेंट आहेत, बरोबर आहे, ठीक आहे, आणि मग आम्हाला हे सांगा तर महासागर किती आहेत. महासागर किती आहेत तुम्हाला कोणी विचारू शकते, महासागर किती आहे, तर हे सुद्धा तुम्हाला पाठ करायचं आहे. तर अटलांटिक महासागर आहे, पॅसिफिक महासागर आहे, आर्क्टिक महासागर आहे, हिंदी महासागर आहे आणि दक्षिण महासागर, अशा प्रकारचे 5 महासागर आहेत. त्यापैकी हिंदी महासागराला आपण इंग्लिशमध्ये, हिंदी महासागराला आपण इंडियन ओशन म्हणतो. पहा, कधी कन्फ्युजन व्हायचं नाही. ठीक आहे, तर इंडियन ओशन जर मी म्हणलं तर कन्फ्युजन व्हायचं नाही. हिंदी महासागराला आपण काय म्हणतो, हिंदी हे नाव झालं, मराठीमध्ये त्याला हिंदी महासागर म्हणतो आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो इंडियन ओशन. आणि हा इंडियन ओशन नाव कशावरनं पडलेलं आहे, आपल्या देशाच्या नावावरनं. आपल्या देशाचं नाव काय आहे, इंडिया. इंडिया हे आपल्या देशाचं नाव आहे. इंडिया या देशाच्या नावावरनं हे इंडियन ओशन हे नाव पडलेलं आहे. आणि हा जगातला एकमेव का आहे, ओशन आहे, महासागर आहे, ते एखाद्या देशाच्या नावावरनं आहे. ते एखाद्या देशाच्या नावावरनं आहे. तुम्ही जर दुसरा कोणता जर महासागर बघितला
तर ते कोणत्याही देशाच्या नावावरनं नाही. तर अटलांटिक ओशन हे तुम्हाला सगळे, पॅसिफिक ओशन हे सगळे कळलं असेल. तर हे सगळ्यात मोठा तुमचा जर ओशन जर कोणी विचारलं तर हे जे ओशन आहेत 5, तर सगळ्यात मोठा ओशन कोणता आहे, तर पॅसिफिक ओशन तुमचा सगळ्यात मोठा आहे. त्याच्यानंतर तुमचा अटलांटिक ओशनचा नंबर लागतो. तर हे तुम्हाला कळलं असेल, ही माहिती कळलं असेल. तर पुढे पहा, महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला सागर तट किंवा किनारपट्टी म्हणतात. महासागर व जमीन, आता पहा हे महासागर आहे, तर पहा इथं दाखवतो तुम्हाला, इथं डायग्राम पहा, हे मी सांगतो माहिती नंतर तुम्हाला इथल्याच डायग्राम मध्ये दाखवतो. महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला, कोणत्या भागाला, सीमा भागाला म्हणजे जमीन आणि महासागर जिथं टच होतो त्याला सागर तट, काय म्हणतो त्याला, सागर तट किंवा किनारपट्टी म्हणतात. किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची जलरूपे तयार होतात. उदाहरणार्थ समुद्र, सागर, उपसागर, समुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी ही जलरूपे महासागराचे भाग आहेत. तर ही माहिती तुम्हाला मी इथं दाखवून देतो. तर हे तुम्हाला कळलं असेल. हे जे आहे भाग पहा, हा डोंगर दिसतोय, त्याच्यानंतर हा जो मैदानी प्रदेश दिसतोय, इथं तुम्हाला समुद्र किनारा दिसतोय. पहा, 1 मिनिट, थोडासा आवाज येतोय, ठीक आहे, चालतो. पहा, तर आता विमानाचा आवाज येत होता, तो विमानाचा आवाज बऱ्यापैकी गेलेला आहे. आता इथं पहा, लक्ष द्या. तर हे जे काय आहे, हे जे समुद्र दिसतोय तुम्हाला, हा समुद्र आहे. हा काय आहे तुम्हाला, हे जे पाणी दिसतंय सगळं, हे काय आहे, समुद्र आहे. ह्या समुद्र आणि ही जमीन आहे, ही काय आहे, जमीन आहे. जमीन आणि समुद्र म्हणजे ह्या जे काही समुद्राला टच होणारी जी जमीन आहे त्याला आपण म्हणतो समुद्र किनारा, समुद्र किनारा, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, सागर तट. काय म्हणतो, सागर तट. कारण सागर म्हणजे काय आहे, समुद्र. मराठीत आपण सागर म्हणजे समुद्र म्हणतो, समुद्राचं दुसरं नाव सागर सुद्धा आहे, सागर तट म्हणतो आपण. आणि या भागामध्ये तुम्हाला पृथ्वीची वेगवेगळी भूरूपे दिसून येतील. आखात दिसून येईल तुम्हाला, खाडी दिसून येईल, समुद्रधुनी दिसून येईल. अशा प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला काय जलरूपे दिसून येतील. महासागराचे भाग आहेत हे वेगवेगळे काय दिसेल तुम्हाला, समुद्र म्हणजे समुद्राला सागर म्हणतो, उपसागर, समुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी ही जलरूपे महासागराचे काय आहेत, भाग आहेत. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण जमिनीवरून वाहणारे पाणी. नंतर काय बघायचं आपल्याला, जमिनीवरून वाहणारे पाणी. आता तुम्ही बघितलं असेल, पाणी जे आहे तुम्हाला समुद्रात दिसते, महासागरात दिसते, ठीक आहे, ग्लेशियर्स मध्ये दिसते. आता पण जमिनीवरून वाहणारे पाणी बघायचं आपल्याला. पृथ्वीवर जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात. तुम्हाला लहान मोठे पाण्याचे प्रवाह जमिनीवर वाहताना तुम्ही बघितले असेल. यांचे पाणी खारे नसून गोडे असते. मग हे जे पाणी आहे आपल्या पृथ्वीवर जे काही असते, नदीचं पाणी असेल, तुमच्या नळाला पाणी येते, किंवा तुमच्या तलावाचं पाणी असेल, विहिरीचं पाणी असेल, आडाचं पाणी असेल, बोरचं पाणी असेल, हापशाचं पाणी असेल, हे पाणी कसं आहे, खारं आहे का गोड आहे, तर हे गोडे पाणी असते. कसे पाणी असते, गोडे असते, म्हणून आपण ते पिऊ शकतो. त्यांना ओहोळ बघितलं असेल तुम्ही, ओहोळ असते, ओढा, नदी अशी नावे आहेत. या जलरूपापैकी ओहोळ सर्वात लहान तर नदी सर्वात मोठी असते. तर हे जलरूप आहेत, तर ह्याच्यापैकी नैसर्गिक साधनं बघतोय आपण. ओहोळ सर्वात काय असते, लहान असते. ओहोळ म्हणलं ओहोळ असते, तुम्ही बघितलं असतं, ओहोळ काय सर्वात लहान असतो, तर नदी ही सर्वात काय असते, मोठी असते. हे इथपर्यंत तुम्हाला माहिती कळाली असेल, बरोबर आहे का नाही. ही सगळी माहिती कळाली असेल, हे सगळं मी मिटून घेतो तुम्हाला, म्हणजे क्लिअरली दिसून येईल. सगळ्या गोष्टी दिसण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. पहा, तर त्याच्यानंतरचा आता पुढे बघूया आपण. पहा, ओहोळ ओढे जोडले जाऊन उपनद्या, नद्या बनतात. आता हे ओहोळ असेल, छोटा ओहोळ असेल किंवा एखादा ओढा असेल, हे कशाला जोडल्या जाते, जोडले जाऊन उपनद्याला जोडतात, आणि ह्या उपनद्या ह्या नद्यांना जाऊन जोडतात, नद्या बनतात. ओहोळ ओढे जोडले जाऊन उपनद्या, नद्या बनतात. हे ओहोळ असेल, छोटे छोटे ओढे असेल, ह्याच्यापासून उपनद्या किंवा नद्या काय होत असतात, बनत असतात. एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या, पुढे पहा, आता हे तुम्हाला इथली माहिती दिलेली, एकदाच मी ही माहिती सांगतो तुम्हाला. हे कॉन्टिनेंट विषयी माहिती दिलेली आहे. पहा, तर हे काय आहे, वेगवेगळे जग, खंड व महासागर, शिलावरण व जलावरणाचे भाग हे इथे तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की वेगवेगळे खंड आहेत. किती खंड आहेत, एकूण 7 खंड आहेत. किती खंड आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं, एकूण किती खंड आहेत,
तर हे तुमचे 7 खंड आहेत. किती खंड आहेत? 7 खंड आहेत. आणि 5 काय आहेत तुमचे? 5 महासागर आहेत. 5 महासागर आहेत आणि 7 तुमचे काय आहेत? खंड आहेत. 7 खंड आहेत. किती खंड आहेत? 7 खंड आहेत. बरोबर आहे. पहा, तर हा तुमचा एक खंड बघू आपण पहिल्यांदा. आशिया खंड तुम्हाला दिसतोय, हा सगळ्यात मोठा खंड आहे. आशिया खंड इथून पहा, आशिया खंड कुठून कुठपर्यंत आहे? हा जो हे दिसतोय ना तुम्हाला, ही बाउंड्री, हे इथून ते अशा प्रकारचा हा आशिया खंड आहे. हे इथून पाणी आहे इथून. ठीक आहे, अशा प्रकारचा तुमचा हा आशिया खंड आहे. हे आशिया खंड आहे. तर आशिया खंड बघला असेल तुम्ही, हे जे काही जमीन दिसते ते, हा आशिया खंड हा जगातला सगळ्यात मोठा खंड आहे. आशिया खंड. आता बाकीचे खंड मी तुम्हाला जास्त दाखवणार नाही. हा आशिया खंड कळला असेल तुम्हाला, हा 1 नंबरचा सगळ्यात मोठा खंड आहे. त्याच्यानंतर हा ऑस्ट्रेलिया खंड आहे, सगळ्यात छोटा खंड आहे. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया काय आहे? सगळ्यात छोटा आहे. आपण नंबर नाव देऊ. ठीक आहे, असं काय नाही. सगळ्यात मोठा आशिया, सगळ्यात छोटा ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा पहा, ह्याची जर सिक्वेन्स आपण सिक्वेन्स नुसार जाणार ना, फक्त असे डायरेक्ट देतो. एक सगळ्यात मोठा आशिया आहे, सगळ्यात छोटा ऑस्ट्रेलिया, याला 2 नंबर नाव देऊ आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर हा आफ्रिका 2 नंबरचा मोठा खंड आहे. ठीक आहे, 2 नंबरचा मोठा खंड म्हणजे काय? तुमचा आफ्रिका. तर हा 3rd नाव दिले, पण हा 2nd नंबरचा मोठा खंड आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा युरोप, याला नाव देऊ आपण 4th. हा युरोप एवढा आहे 4th. आणि हा तुमचा 5th उत्तर अमेरिका. आणि हा तुमचा 6th नंबरचा खंड दक्षिण अमेरिका. आणि तुमचा 7th नंबरचा म्हणजे 7व्या नंबरचा जो खंड आहे तुमचा अंटार्क्टिका खंड, हा इथं दिसतील तुम्हाला. अशा प्रकारचे तुम्हाला 7 खंड दिसतील. तुम्हाला हे 7 खंड दिसले असतील. आता 7 खंड दिसले सर, तुम्ही म्हणसाल हो 7 खंड दिसले आम्हाला सर, पण आम्हाला महासागर 5 महासागर आहेत ते बी एकदाच दाखवून द्या. तर 5 महासागर कोणते आहेत पहा, तुम्हाला दाखवतो. पॅसिफिक महासागर इथं दिसतोय तुम्हाला, पॅसिफिक. आता मी काय करतोय, खंड मिटून टाकतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय होईल, व्यवस्थितरित्या तुम्हाला दिसेल. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी मिटून टाकतो. पहा, आता सगळ्यात मोठा महासागर जर कोणता असेल तर तो कोणता महासागर आहे? तर तुमचा पॅसिफिक महासागर हा सगळ्यात मोठा महासागर आहे. कोणता महासागर? पॅसिफिक महासागर हा सगळ्यात मोठा महासागर आहे, दिसतोय. तर आपली पृथ्वी गोल आहे, त्याच्यामुळे इथं पॅसिफिक महासागर दिसेल आणि तुम्हाला इकडे पॅसिफिक महासागर दिसेल. तुम्ही म्हणसाल सर इकडे आहे पॅसिफिक महासागर, इकडे पॅसिफिक महासागर, असं कसं? तर आपली पृथ्वी कशी आहे? ही गोल पृथ्वी आहे. म्हणजे इथं तुम्हाला पॅसिफिक महासागर दिसला तर तुम्हाला इथे दिसेल, कारण ही आपली 2 डायमेन्शनल फिगर आहे. ही काय? 2 डायमेन्शनल फिगर. तुमचा जसा चेंडू आहे का नाही, हा 3D आहे चेंडू, बघितला असेल तशा प्रकारे तुम्हाला, म्हणजे हे जोडून आहे, इथं मागून जोडून आहे, हे मागचा भाग काय जोडून आहे. म्हणजे पॅसिफिक महासागर तुम्हाला इथे दिसला तर इथे दिसेल. म्हणजे हे का? कारण ही जागा आणि ही जागा काय आहे? जोडून आहे अशा प्रकारे. त्यामुळे पॅसिफिक महासागर इथं आहे. त्याच्यानंतर हा पॅसिफिक महासागर दिसला तुम्हाला, हा सगळा पॅसिफिक महासागर आहे. ठीक आहे, दिसत नसेल तर दिसते तुम्हाला. पहा, हे सगळं, हे पहा, हे सगळं जे काय आहे, इकडलं हे पाणी, इकडलं हे पाणी, हे सगळं, हे इकडला भाग, हे सगळं पॅसिफिक महासागर आहे. त्याच्यानंतर तुमचा 2 नंबरचा सगळ्यात मोठा समुद्र आहे अटलांटिक महासागर. हे जे काही मधला भाग आहे हे सगळं असा इथून अशा प्रकारचा, हे अटलांटिक महासागर. काय? कोणता महासागर? अटलांटिक महासागर नाव दिसते तुम्हाला. हे सगळा भाग अटलांटिक महासागराचा आहे. त्याच्यानंतर तुमचा हिंदी महासागर हे दिसते तुम्हाला. हे सगळं जे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर इथे दिसते तुम्हाला. ठीक आहे, तर हे हिंदी महासागर, याला इंग्लिशमध्ये आपण इंडियन ओशन म्हणतो. काय म्हणतो? इंडियन ओशन म्हणतो, इंडियन ओशन. ठीक आहे, इंडियन ओशन. तर हे इंडियन ओशन महासागर दिसले. हे 3 झाले तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचा आर्क्टिक ओशन इथं वर दिसतो आणि अंटार्क्टिक ओशन तुम्हाला खाली दिसून येतो. दक्षिण महासागर, याला दक्षिण महासागर म्हणतो आपण, दक्षिण महासागर. ठीक आहे, तर अशा प्रकारचे तुमचे काय आहेत? 5 महासागर तुम्ही बघितलेले आहेत. तर अशा प्रकारचे तुमचे काय झालेले आहेत? 5 महासागर तुमचे बघून झालेले आहेत. ठीक आहे, अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी व दक्षिण महासागर. ठीक आहे, तर तुम्हाला अशा प्रकारचे 5 महासागर काय झालेले आहेत? बघून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? पहा, हे 5 महासागर झाल्याच्या नंतर हे बघायचं आपल्याला. ठीक आहे, उंचीवरून खाली पडते तेथे धबधबा तयार होतो, नद्या शेवटी सागराला जाऊन मिळतात. पहा, आता ओहोळ, छोटे छोटे ओहोळ एकत्रित येतात, ओहोळ ओढे बनतात, एकत्रित येतात, त्याच्यापासून उपनद्या बनतात, उपनद्यापासून नद्या बनतात, अशा प्रकारे. त्याच्यानंतर वेगवेगळे आहे का नाही, उंचीवरून खाली पडते, जेव्हा पाणी उंचीवरनं खाली पडते तेथे धबधबा तयार होतोच. पहा,
आता हे धबधबा कसा तयार होतो मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे नदी काय होते पहा, इथं लक्ष द्या. अशा प्रकारे काय होते तर नदी तुमची वाहते. नदी वाहताना ही नदी आहे, ठीक आहे. ही नदी, धबधबा तुम्हाला नदीवर दिसला असेल कुठं पण, नदी असेल किंवा एखादा छोटासा काय ओढा बिडा ओढा असेल तिथे दिसू शकतो तुम्हाला, पण नदीवर मोठा धबधबा असतो तिथं असेल तर ओळ छोटा असेल छोटा असतो तिथं, ठीक आहे. ही नदी. आता इथला भाग काय, हा भाग आहे खडकाळ भाग आहे. कसा भाग आहे, खडकाळ भाग आहे, रॉकी भाग आहे. कसा आहे, रॉकी. का आहे, रॉकी. खडकाळ भाग आहे हा. कसा आहे, खडकाळ आहे, खडक आहे, खडक आहे. काय आहे, खडक आहे. हे खडक असल्यावर कसा असतो, खडक तुम्हाला माहित आहे, खडक हा टणक असतो, तो फुटत नाही. खडक कसा असतो, टणक असतो, तो फुटत नाही. खडकाळ भागावरनं जमीन गेल्यावर म्हणजे इथं जमिनीची झीज कमी प्रमाणामध्ये होते. पण इथंच तुमची खडकाळ भागापासून आता हा इथपर्यंत खडकाळ आहे आणि त्याच्यानंतर तुमचा इथं काय होतं, इथं तुम्हाला जमीन म्हणजे जमीन लागते, म्हणजे माती लागते, जास्त माती किंवा दलदलीचा प्रदेश होतो. तर हे पाणी आलेल्या खडकाळ भागातनं इथं मातीवर जर पडलं तर या मातीला काय करते, इरोड करते. इथली इरोड करते म्हणजे तुम्हाला सरळ साध्या भाषेत सांगतो, इथली सगळी माती वाहून येते आणि ते खड्डा पडतो. इथं काय पडतो, खड्डा पडतो. मग खड्डा पडल्यानंतर तो कालांतराने खड्डा मोठा मोठा जातो. मग वरून काय होतं, अशा प्रकारे पाणी खाली पडत असते. मग तिथंच काय होतो, तुमचा धबधबा तयार होत असतो. धबधबा कसा तयार होतो हे कळलं असेल. इथे धबधबा तयार होतो, बरोबर आहे. उंचीवरून पाणी जिथं खाली पडते त्याला धबधबा तयार होतो. आणि कशामुळे होते तुम्हाला सांगितलं असं. नद्या शेवटी सागराला जाऊन मिळतात. हा नद्या तुमच्या सगळ्या बाकीच्या नद्या म्हणजे जे काही नद्या आहेत सगळ्या जाऊन काय सागराला मिळतात हे तुम्हाला कळलं असेल. पहा, त्याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला सरोवर बघायचंय. काय बघायचंय, सरोवर. जमिनीच्या एखाद्या सकल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर म्हणतात. सरोवर म्हणजे काय, तर आता तुम्हाला विचारला जाऊ शकते सरोवर काय, तरी पाठ करायचे तुम्हाला. काय आहे सरोवर, जमिनीच्या एखाद्या सकल भागात, सकल म्हणजे काय आहे, जिथं म्हणजे खाली जो खालचा भाग आहे म्हणजे जिथं खड्डा आहे का नाही, अशा प्रकारे जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर म्हणतात. लहान जलाशयाला काय म्हणतात, तळे म्हणतात. लहान जलाशयाला तळे म्हणतात आणि मोठ्या जलाशयाला सरोवर म्हणतात. आणि हे कुठं, जमिनीच्या सकल भागामध्ये होते. जमीन जिथं सकल, पहा मला सांगा, इथं जर डोंगर असेल तर या डोंगरावर तुम्हाला सरोवर दिसेल का नाही, तर डोंगराच्या इथं पायथ्याशी दिसेल. म्हणजे या डोंगरावरलं पाणी, डोंगर असेल किंवा उंच भाग असेल तर इकडे असेल समजा, तर इकडून पाणी असं पावसाचं पाणी वगैरे इथं निचरेल आणि इथं बसेल तर इथं तुमचा सरोवर, किंवा मोठा असेल तर सरोवर, छोटा असेल तर काय आहे, तळ दिसून येईल तुम्हाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं हिम स्वरूपातील पाणी. हिम स्वरूपातील पाणी, ठीक आहे. थंड प्रदेशात ढगातील पाण्याचे कण गोठून त्याचे हिमकण तयार होतात. तर थंड जिथं प्रदेश असेल, जास्तीत जास्त थंडी पडते, तर ते ढगामधले पाण्याचे जे कण आहेत, ढगामधले पाण्याचे कण आहे ते गोठतात. गोठून काय होते, त्याचे हिमकण तयार होतात. तर म्हणतो आपण हिमवृष्टी पडायली, बघा म्हणतो, काय म्हणतो, हिमवृष्टी पडायली असं म्हणत असतो आपण. आपल्या महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर इथं पडत असते आणि काश्मीर, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आहे का नाही, इथं हिमकण आपल्या देशामध्ये पडत असतात. ठीक आहे, तुम्हाला हे स्नोफॉल म्हणतो, तुम्ही बघितलं असेल. हिमकण म्हणजे काय, स्नोफॉल. काय म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये, स्नोफॉल. स्नोफॉल व्हायला म्हणतो आपण, ठीक आहे. तर हे कुठं होत असतात, थंड प्रदेशात होत असतात. पहा, अशा प्रदेशामध्ये हिमवर्षा होतो. काय होत असतो, हिमवर्षा होत असतो, म्हणजे स्नोफॉल होत असतो. एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्याचा बर्फ बनतो. असे बर्फाच्या थरावर थर साचत गेले की त्याचा आकार प्रचंड मोठा होतो. जमिनीच्या उतारावरून ते थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात, त्यांची हिमनदी बनते. तर अशा प्रकारची जिथं थंड हवेचं ठिकाण आहे, त्या प्रकार ज्या थंड हवेच्या ठिकाणामध्ये ढगातील पाण्याचे कण काय होतात, गोठतात आणि गोठून ते खाली पडतात. अशा प्रकारे हिमवर्षा होतो, म्हणजे काय, स्नोफॉल होतो. आणि हे स्नोफॉल झाल्याच्या नंतर अशा प्रकारे ते काय होतं, जमिनीवर साचते. आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीवर साचले तर हे जे उंच भागावर असेल तर इथून खाली सकल भागावर अतिशय मंद गतीने, कसं मंद म्हणजे हळुवार गतीने काय होते, इथलं पाणी काय होते. आता जर थोडस म्हणजे हे ऊन पडू लागलं, थोडस वातावरण गरम झालं तर हे पाणी वितळते, किंवा हे हिमचे कण ह्या काय सकल भाग आहे म्हणजे उतार आहे, उताराकडे काय होतात ते वाहत असतात आणि ह्यापासून काय होत असते, हिमनदी तयार होत असते. काय होत असते, हिमनदी तयार होत असते. हिमनदी किंवा हे जर पाणी वितळलं तर ते नदीमध्ये येऊ शकते.
हे कळलं असेल तुम्हाला हिमनदी का आहे काय नाही. समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात त्यांना हिमनग म्हणतात. आता समुद्र असेल, तुम्हाला समुद्रावर कधी बघितलं असेल, समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात त्यांना हिमनग म्हणतात. आता समुद्र आहे, समुद्र तर खूप मोठा असतो आणि समुद्रावर एखादा बर्फाचा मोठा म्हणजे समुद्रावर एखादा बर्फाचा तुकडा तरंगायलाय, छोटा तुकडा नाही, तो खूप मोठा असतो. खूप म्हणजे किलोमीटर काय तसे असे तुकडे असतात, ते 5-10 किलोमीटर एवढाले तुकडे, किलोमीटर इतके तुकडे असू शकतात, ते त्याला हिमनग म्हणतो आपण. बरोबर आहे, ते खूप मोठे असतात. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे भूजल. आपण काय करूया, एक बघूया आपण, काय बघूया, भूजल. भूजल काय आहे? जमिनीवर या जलसाठ्या व्यतिरिक्त जमिनीखाली खडकांच्या थरात खूप साठलेले पाणी असते, त्याला भूजल म्हणतात. पहा आता भूजल म्हणजे काय, सरळ साध्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. भूजल म्हणजे, भू म्हणजे काय, जमीन. भू म्हणजे काय, जमीन. हा बरोबर आहे, भू म्हणजे काय, जमीन. आणि जल म्हणजे काय, पाणी. जल म्हणजे काय, पाणी. आहे का नाही, हे तुम्हाला माहित आहे. जल म्हणजे पाणी माहित आहे, भू म्हणजे जमीन. मग भूजल म्हणजे काय, जमिनीखालील पाणी. काय म्हणतो, भूजल म्हणजे काय, जमिनीखालील पाणी. मग हे जमिनीखाली पाणी कशा मार्फत आपल्याला काढू शकतो, हापसामार्फत. हापसा पाडतो आपण, इथं दिसते तुम्हाला बघा, हापसा आहे इथं. त्याच्यानंतर विहीर पाडतो, आहे का नाही. त्याच्यानंतर आपण बोर पाडतो, तर हे जमिनीमधनं पाणी काढतो. भूजल म्हणजे काय, जमिनीवरील या साठ्या व्यतिरिक्त म्हणजे जलसाठ्या. जमिनीवर तुम्हाला कोणते साठे दिसतात, जमिनीवर म्हणतोय मी. वर तुम्हाला सरोवर दिसेल, तळ दिसेल, हाय का नाही, नदी दिसेल, ओहोळ दिसेल, हाय का नाही, हे तुम्हाला दिसेल. पण याच्या व्यतिरिक्त जमिनीच्या मध्ये, जमिनीखाली खडकाच्या थरात कुठे दिसेल तुम्हाला, खडकाच्या थरात खूप पाणी काय आहे, साठलेलं आहे, त्याला आपण म्हणतो भूजल. हे भूजल विहिरी. तर पहा, हे भूजल आपल्याला कशा मार्फत आपण काढतो, तर हे भूजल विहिरी, खूप नलिका यातून उपसून वापरले जाते. तर यातून आपण उपसून वापरले जाते. अनेक सरोवरांना, विहिरींना जमिनीखालील झऱ्यामुळे पाणी मिळते. आता हे जमिनीखालील झऱ्यांना आपलं कूप नलिका असेल, हँडपंप असेल, आहे का नाही, विहीर असेल, ह्यांना पाणी मिळते. परंतु जे काही सरोवर असेल, आहे का नाही, अनेक सरोवरांना, विहिरींना जमिनीखालील झरे असतात. जमिनीमध्ये काय असतात, झरे असतात, तुम्हाला माहिती आहे. त्या झऱ्यामुळे काय असते, विहिरींना, सरोवरांना पाणी मिळते. बरोबर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग पहा, पुढे पहा, याच्यानंतर पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण म्हणतात. पृथ्वीचे जलावरण म्हणजे काय, पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी म्हणजे जे काही पृथ्वीवर पूर्णपणे पाणी आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी म्हणजे तिथं तुम्हाला नदी असेल, ओढा असेल, तलाव असेल, सरोवर असेल, ओहळ असेल, हे सगळं. आणि हिम, हिम म्हणजे हिम, आता जिथं थंड वातावरण आहे तिथं हिम स्वरूपात पाणी असते, तुम्हाला स्नोफॉल असतो, पूर्ण बर्फ वगैरे बनतो स्नोफॉल पासून, ठीक आहे, हिम. त्याच्यानंतर भूजल आणि वातावरणातील बाष्प. आता तुम्हाला पाणी कुठं कुठं दिसून येते, आता वातावरणातील बाष्प म्हणजे काय, आता हे तळ आहे, तळ होऊन काय होते, त्याचे बाष्पीभवन होते तुम्हाला, म्हणजे उन्हामुळे अशा प्रकारचे पाण्याच्या वाफा बनतात. आणि पाण्याच्या वाफा बनवून कुठं जातात, वातावरणामध्ये जातात, हवेमध्ये जातात, तर त्याला म्हणतो वातावरणातील बाष्प. वातावरणातील बाष्प म्हणजे काय, कळलं का तुम्हाला, म्हणजे काय आहे, जास्त ऊन पडलं की ह्या जमिनीवरलं जे पाणी आहे, तळ्यामधलं, समुद्रातलं, विहिरीतलं, कशावरले, हे वाफा बनून ते हवे जातात, तर त्याला वातावरणातील बाष्प म्हणतो. या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण म्हणतात. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला पाणी दिसेल, पृथ्वीच्या वर दिसेल, पृथ्वीच्या मध्ये दिसेल, आकाशात दिसेल, कुठे दिसेल, तर त्याला जलावरण म्हणतात. तरी हे विहीर आहे, तर तुम्हाला माहित असेल, सगळ्या लोकांना विहीर माहित असेल, कोणाला जर माहित नसेल तरी पाहून घ्या, हे विहीर आहे. त्याच्यानंतर हे तुमचा इथं काय दिसतंय, छोटा मोठा, हा एक छोटासा तलाव बांधलेला आहे, तलाव, ठीक आहे, काय आहे, तलाव आहे. त्याच्यानंतर हा तुमचा काय, हँडपंप आहे, त्याला आपण मराठीत हापसा पण म्हणतो, हा हँडपंप तुम्हाला दिसून येत आहे, ठीक आहे. हे अशा प्रकारचं हे तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर आपल्याला काय आहे, वातावरण हा काय बघायचं आहे, टॉपिक बघायचं आहे, वातावरण. तर वातावरण हा टॉपिक केवढा आहे आपण पाहून घेऊया. तर हा वातावरण आणि पुढला भाग आपण काय करू, नेक्स्ट क्लासमध्ये पाहूया. कारण ह्या क्लासमध्ये जर आपण वातावरण आणि सगळ्या गोष्टी घेतल्या तर हा खूप मोठा क्लास होईल, ठीक आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला पाहण्यासाठी पण बोर होईल. तर आपण काय करू, या क्लासमध्ये इथंच थांबूया आणि जो काही राहिलेला पार्ट आहे तो पुढच्या क्लासमध्ये आपण काय करूया,
संपून टाकूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल काय करा, नक्की शेअर करा. थँक्यू.